विज्ञानाची क्रांती, विज्ञानाची प्रगती. विज्ञानाचा नवा ध्यास, विज्ञानाने देशाचा विकास. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व भारताचे भावी नागरिक असलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 28 फेब्रुवारी. आपण सर्व इथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंत गोवारीकर हे 1987 साली भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान या खात्याचे सचिव होते. त्यावेळी त्यांनी देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी व नोबेल पुरस्कार विजेते ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञ सर सी.व्ही. रमण यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन सुरू करण्याची योजना आखली. सर सी.व्ही. रमण यांनी विज्ञान क्षेत्रात अनेक शोध लावले. त्यापैकी 28 फेब्रुवारी 1928 रोजी त्यांनी कोलकाता येथे रमण प्रभावचा लावलेला शोध विशेष होता. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला. आपल्या दिवसाची सुरुवात व शेवट विज्ञानाने होते. आजच्या युगात अभियंता, डॉक्टर्स यांनी विज्ञान व तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली आहे. विज्ञानाच्या मदतीनेच आज मनुष्य अंतरिक्षात पोहोचला आहे. विज्ञान तंत्रज्ञानातील नवनवीन शोधांमुळे, वेगवेगळ्या यांत्रिक उपकरणांमुळे माणसाचे जीवन सोपे झाले आहे. मित्रहो, 21वे शतक हे विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाचे आहे. माणसाने जर वैज्ञानिक दृष्टिकोन मनात बाळगून वागले तर विज्ञान दिनाचा हेतू सफल होईल. आज या विज्ञान दिनी आपण सर्वांनी विज्ञानाच्या साहाय्याने देशाचा विकास करण्याचा प्रण करूया. विज्ञानाचा तसेच वैज्ञानिकांचा सन्मान करूया. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय विज्ञान.